प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर किरण देशमुख, प्राध्यापक नारायण बनसोडे, कल्पना कारभारी, शालन शिंदे यांनी जोरदार पदयात्रेद्वारे प्रचार करत मतदारांशी संवाद साधला। नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। यावेळी नागरिकांनी चारही उमेदवारांचे स्वागत करत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसोबतच आहोत असं सांगितलं। दहिटणे गावठाण, भीमनगर बालाजी मंदिर, भंगारगी नगर, रमाई आंबेडकर नगर, लक्ष्मी नगर, आदर्श नगर, पंचशील नगर, कन्नी नगर, समर्थ नगर येथे होम टू होम प्रचार आदी भागातून पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेदरम्यान प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली। यावेळी उमेदवारांनी सांगितले की प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, रखडलेली विकास कामे मार्गी लावणे आणि पारदर्शक व जबाबदार प्रशासन देणे ही आपली प्राथमिकता राहील। नागरिकांच्या विश्वासावरच विकासाची गाडी पुढे जाते। सर्वांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक 2 आदर्श बनवू, प्रभाग 2 आदर्श प्रभाग बनवू असा विश्वास प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी व्यक्त केला। आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये दहिटणे परिसर, भीमनगर, कन्नीनगर, पंचशील नगर या भागामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवार डॉक्टर किरण देशमुख, कल्पनाताई कारभारी, मी स्वतः शालनताई शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी होम टू होम प्रचार या ठिकाणी चालू आहे। गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये दहिटणे परिसर हा अतिशय मागासलेला होता, परंतु गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये या भागामध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट या सगळ्या सुविधा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत। जवळपास आज जर बघितलं दहिटणे आणि दहिटण्याचा विस्तारित भाग याच्यामध्ये जवळपास 95% कामं या ठिकाणी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली या चारही नगरसेवकांनी काम करत असताना पूर्ण केले। त्यामुळं आम्ही या भागामध्ये प्रचार करीत असताना या भागातील लोकांचा आम्हाला खूप मोठा चांगला प्रतिसाद या भागामध्ये आम्हाला प्रचार करत असताना मिळत आहे। त्याचबरोबर आज जर बघितलं तर या दहिटणे गावामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा दवाखाना या ठिकाणी एक ओपीडीसाठी 20 लाख रुपयाचा निधी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी उपलब्ध करून दिला होता। तो दवाखानाही या ठिकाणी चालू आहे। गुंठेवारीचा प्रश्न जो होता तोही या ठिकाणी सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न मालकांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळं या भागामध्ये आम्ही मतदान मागत असताना या प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी खूप मोठा आम्हाला या ठिकाणी मिळत आहे। त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या 15 तारखेला दहिटणे परिसरामध्ये असणाऱ्या बूथवर या भागातील लोक मतासाठी खूप मोठी गर्दी करतील, खूप मोठं मताधिक्य या भागातून आम्हाला मिळेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी या भागामध्ये प्रचार करत असताना लोकांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवाराच्या पाठीमागे आपण उभं राहावं आणि खूप मोठ्या प्रमाणावर मतदान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला करावं अशी विनंती करतो।